ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। निम्न तापी प्रकल्प पाडळसे तालुका अंमळनेर या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे याबाबतची विनंती पत्र माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्रींना दिले आहे। सदर पत्रात म्हटले आहे की निम्न तापी प्रकल्प पाडळसे हा तापी नदीवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील 43,600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। तसेच 17.1 टीएमसी पाणी अडविण्याचे नियोजन आहे। या प्रकल्पाने शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे। तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा पाणी राखीव असल्याचे नियोजन आहे। एवढा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने मंत्रिमंडळ बैठकीत डिसेंबर 2024 मध्ये 4,890 कोटी रुपये एवढी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली। त्यानंतर शासनाने प्रकल्प केंद्रीय जल आयोग CWC यांच्याकडे प्रकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात आला। त्यानंतर प्रकल्प केंद्रीय जल आयोग CWC ने इतर संबंधित विभागाच्या वैधानिक मान्यता प्राप्त झाल्या। त्यात महत्त्वाचे म्हणजे राज्याचा हिस्सा देण्याची हमी अजितदादा पवार यांच्यामार्फत राज्य वित्त आयोग SFC यांनी दिल्यानंतर CWC ने शिफारस करून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे प्रकल्प पाठविण्यात आलाय। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।